5 विकेट दाबून बबलू पाटील. बारा चेंडूंचा खेळ पाहतो आपण. 11 चेंडू राहिलेत. चांगला फटका पाहायला मिळते. ऑन साईडला ड्राईव्ह केलाय अराउंड द कार्पेट. फिल्डर येणार, फील्ड करणार. फक्त सिंगल मिळाली या बॉलवरती. सिंगल मात्र खाता ओपन केलाय. श्री गणेशा केलाय सुमित संतने आपल्या टीमसाठी. कोळे धाव संख्या पाहतो फक्त आणि फक्त एक धाव. एक विकेट गमावली. एक धाव फलकावरती लागली गेली आहे. नॉन स्ट्राईक फलंदाज पाहायला मिळाला यावेळेस मात्र प्रतीकला मात्र चांगला खेळ करावा लागेल. कारण की बबलू पाटील बाद झाल्यानंतर जबाबदारी आपल्यावरती असेल. अशा परिस्थितीत मात्र आपल्याला चांगला खेळ करावा लागेल या इनिंग मध्ये. ऑर्पिच चेंडू होता. सन्मान दिला मात्र या चेंडूवरती धाव मिळत नाहीये. येतोय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ऋषभची. जखरून ठेवलं मात्र फलंदाजांना. जसं मात्र पहिल्याच बॉलवरती बबलू पाटीलची विकेट घेतल्यानंतर मात्र मनोबल मात्र वाढलं गेलं. या गोलंदाजाचा आत्मविश्वास मात्र उंचावला आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या ओव्हरमध्ये. गोलंदाज ऋषभची. समोर सुमितला पाहतो आपण. यावेळेस मात्र ऑर्पिच चेंडू होता. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची सांगता पुन्हा एकदा पाहायला मिळते. काय गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये ज्या गोलंदाजीने मात्र जबरदस्त गोलंदाजी केली तो गोलंदाज पाहायला मिळते ऋषभ. चला चांगला क्रिकेट पाहायला मिळते. सेमीफायनलचा सामना पाहायला मिळते. एका बाजूला 30 गाव संघ आणि त्यांना फाईट करीत असताना मात्र कोळेगाव संघ यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळते. जो संघ विजय होईल तो संघ थेट फायनल मध्ये निलजे बी संघाविरुद्ध खेळेल. वेळेस मात्र अगदी समोर केलेला इनसाइड आउटचा फटका. जेलची शक्यता होती परंतु इथं मात्र बॅलन्स अगदी ठेवला गेला. तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट. काय झाला मग पाहूया. ओलिंडर आहेत तिथे नाही बोलतात. फक्त 2 धावा मिळतील. मग 2 धावीने मात्र धावफलक जाईल पुढे. 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पहिली 1 धाव होती त्याच्यानंतर 2 धावा आता आल्यात. चला थोडासा स्पीडअप घ्या. गोलंदाज तयार असेल ऋषभ. चला रनअप घ्या पटापट. आणखी एक सामना आपल्याला कव्हर करायचा आहे. हा चेंडू यावेळी येतो डॉट पडल्यानंतर डीप राहिला. डॉट बॉल आला आणि पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. पहिल्या षटकाच्या आकडे धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 1 गडी बाद 3 धावा. सेमीफायनलचा सामना पाहतो आणि पहिला सत्र पाहतो. त्यानंतर आपल्याला फायनलमध्ये अंधारच असेल. कदाचित 1 षटकाचा सामना होईल सांगता येत नाहीये. पहिल्या षटकाचा अखेर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 1 गडी बाद 3 धावा. गोलंदाज तयार असेल गोलंदाजी ट्रॅकवरती. सौरभ हा गोलंदाज. अंतिम षटक असेल. सेकंड ओव्हर अंतिम षटक. 2 षटकांचा सामना पाहतो आपण आणि सेमीफायनलचा सामना. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. यावेळेस मात्र परंतु मिस टायमिंग. फिल्डर उपस्थित होता. पकडलाय झेल. संपला खेळ. दुसरा गडी बाद कोळेगावचा. पाटील जसा बाद झाला त्यानंतर मात्र मोठे फटके आले नाहीयेत.
बंटी पाटील आलाय नवीन फलंदाज. एक दोन मोठे मोठे फटके धावसंख्येला चांगला आकार मिळू शकतो. रिव्हर्सचा वापर करायचा होता परंतु नाहीये. हवा तिकडे त्याला माहिती आहे परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. सरळ मात्र चेंडू पडल्यानंतर मात्र किपरच्या हातामध्ये विसावतो. डॉट बॉलची सांगता पुन्हा एकदा पाहायला मिळते. गोलंदाज पाहतो आपण सेकंड ओव्हरसाठी सौरभ. पहिला चेंडू तर खूप चांगला फेकला गेलाय. 5 चेंडू आतापर्यंत फेकायचे आहेत. हा चेंडू या बिनेस मात्र मिस टायमिंग आहे. फिल्डर तैनात होते आणि पकडलाय झेल. संपलाय खेळ. आणखी एक फलंदाज बाद होईल. कोळेगावला लागलेला हा तिसरा धक्का. पलकावरती लागल्या गेल्यात. ए प्रदीप काय बोलतो तू? हबप्पा भगवान ना. तसेच हबप्पा भगवान यांना विनंती असेल आपण या मंचावरती. यावेळेस मात्र ओव्हर चेंडू होता. मिस टायमिंग स्ट्रोक. स्वतः गोलंदाज चेंडू खाली पकडलाय झेल. संपलाय खेळ. जबरदस्त गोलंदाजी राहिली तिसगाव टीमची. एका मागोमाग एक विकेट परत गेलं. बॅक टू बॅक विकेटचा पतन चालू आहे. मोठे पटके येत नाहीये. एकही चौकार नाही, एकही षटकार नाहीये. धावांचा विचार केला धावा आपण 4 पाहतो आणि विकेट देखील 4. 4 गडी बाद 4, 3 गडी बाद 3 अशी परिस्थिती पाहायला मिळाली. एक गडी बाद 1 म्हणजे जेवढं विकेट तेवढं धावा. दोन चेंडू शिल्लक असतील यावेळेस मात्र. चला थोडासा स्पीडअप घ्या. 2 चेंडू शिल्लक असतील सेमी फायनलचा. एक चेंडू का? एक चेंडू शिल्लक आहे. सॉरी, एक चेंडू शिल्लक आहे. थोडासा फास्ट घ्या. फक्त 4 धावा फक्त आहे. एखादा मोठा फटका षटकार आला तर 10 धावा होतील. 4 चौकार आला तर 8 धावा. अगदी लॉस स्कोरिंग, सर्वात लो स्कोरिंग पाहायला मिळाली या स्पर्धेमधला. हा पाहूया मोठा फटका येतं का? चांगला फटका परंतु फिल्डर उपस्थित आहे तिथे. सिंगल तर कंप्लीट केली आहे. दुसरी धावसाठी पलटले तोपर्यंत फलंदाज झाला बाद आणि धावसंख्या फक्त आणि फक्त 5 धावा. 6 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी तिसगाव टीम समोर. दरम्यान नगरसेवक महेशबाई पाटील याचं आगमन झाले. या मंचावरती आपलं देखील शिव आगमन असेल.
वरती अरुणा दाबले नगरसेवक व्यासपीठावरती उपस्थित आहेत. तसेच महेश पाटील सांगारलीचे नगरसेवक हे देखील उपस्थित आहेत. या मंचावरती व्यासपीठावरती अगदी शोभा वाढली या येणारी त्यांच्या उपस्थितीमध्ये. अगदी मोठे व्यक्तिमत्व पाहतो आपण, त्यांची उपस्थिती पाहतो. तसेच नितीन बडेकर मॅन ऑफ द सिरीज त्यांच्याकडून आपल्याला बाईक देण्यात सायकल देण्यात आलेली आहे. नितीन अरुण बडेकर यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेले सायकल आपण मंचावरती पाहू शकतो. अरुणाताई आता यांचा चला पंचांना विनंती असेल सामना तुम्ही चालू करा. 6 धावांचा लक्ष्य असेल. सहा धावांचा लक्ष्य. एक मोठ्या पटक्यामध्ये सामना फिनिश होऊ शकतो. चांगला पटका आणि दिशा दिली फक्त चेंडू गेला सीमारेषा पलीकडे. येतोय चौकार. वरती पाहू शकतो महेशभाई पाटील नगरसेवक डोंबिवली, तसेच अरुणाताई दाबले नगरसेविका पनवेल महानगर याचा तसे शुभ सन्मान केला जाईल. व्यासपीठावरती मुख्य व्यासपीठावरती 2 धावेची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा चांगला फक्त दिशा दिली आहे. सिंगल मिळाली या बॉलवरती. फक्त 1 धावेची आवश्यकता असेल. विनंती असेल जगन जानू ठाकरे तसेच शांता जगन ठाकरे याच्या शुभ असते यांचं हे करतील. मी विनंती करतो की जगन जानू ठाकरे समाजसेवक पालिगावचे की आपल्या शुभ असते महेशभाई पाटील नगरसेवक डोंबिवली यांचा शुभ सन्मान करावा मुख्य व्यासपीठावरती. त्यांची उपस्थिती